नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माझे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. ह्या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवर माहिती घेतलेली आहे आणि आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावर मागील काही सत्रांमध्ये आपण माहिती जाणकारी घेत आहोत आणि ही जाणकारी आपल्याला देत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, आपलं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, राजयोग ध्यान पद्धतीवर आपण खूप माहिती आम्हाला आतापर्यंत देत आलेला आहात. मागच्या सत्रामध्ये तुम्ही अगदी आम्हाला ती यात्राही थोड्या वेळासाठी करून दिली. एक अनुभव खूप सुंदर. काही श्रोतांनी आम्हाला असे फीडबॅक्सही दिलेले की फार आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळा अनुभव झालेला आहे आणि नक्कीच लोक ह्याला पसंतही करत आहेत. तर राजयोग पद्धती जी तुम्ही आम्हाला शिकवली त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सांगितले की आत्मा परमात्म्याचं मिलन होतं किंवा आत्मा परमात्म्याकडून शक्तींचा अनुभव करत असते, तर अशा वेळेला ह्या राजयोगाची अभ्यास करत असणाऱ्या व्यक्तीच्या शरीर किंवा मनावर कोणत्या पद्धतीचे परिणाम होत असतील? मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की कसं राजयोगाच्या अभ्यासामध्ये मेंदूच्या ज्या लहरी आहेत, प्रकंपन जे मेंदूपासून निघतात, ते सर्वसाधारण व्यक्तीमध्ये बीटा, टेन्शनवाल्या व्यक्तीमध्ये बीटा प्लस मध्ये जातं. बीटा म्हणजे 14 ते 28 सायकल्स पर सेकंड. आणि जसा तो व्यक्ती ध्यान करायला लागतो, राजयोगाचा अभ्यास करायला लागतो, हळूहळू त्याची मेंदूची प्रकंपन अल्फा, थीटा आणि डेल्टा या स्टेजेसमध्ये त्याच्या अभ्यासानुसार आणि त्याला जो अनुभव होता त्यानुसार ते शांत होत जातं. याचा अर्थ त्याचं मन शांत होत जातं. आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे राजयोग आपल्या शरीरामधील जे आजार आहेत त्याला ठीक करतो. तर त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचा आजार कसा येतो. तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत की राजयोगाचा मूळ जो बेस आहे तो म्हणजे स्वतःला आत्मा समजणे आणि परमात्म्याला आठवण त्याच्या स्मृतीमध्ये राहणे. सध्या आपण सर्वजण स्वतःला काय समजतो? कोणालाही आम्ही जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, तर आम्हाला 3-4 उत्तरं मिळतात. पहिले ते म्हणतात की मी पुरुष आहे किंवा स्त्री आहे. नंतर म्हणतात की आम्ही म्हणतो की तुम्ही तर पुरुष आणि स्त्री हे तर शरीर आहे, तुम्ही कोण आहे? जे म्हणतं माझं शरीर. तर नाही, मग मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्रोफेशन सांगतात. आणि मग पुढे आम्ही विचारलं तर त्यांना राग येतो, बोलतो मग तुम्ही सांगा आता कोण आहे ते. तर आम्ही म्हणतो प्रोफेशन आहे तुमचं, ते पुरुष आणि स्त्री हे शरीर आहे आणि तुम्ही डॉक्टर आहे, तुमचं प्रोफेशन आहे, पण तुम्ही कोण आहे? मग ते नाव सांगतात. मग नाव पण शरीराचं आहे, पण तुम्ही कोण आहात? मग त्यांना कळतं की आपण शरीराबद्दल माहिती देतोय, पण शरीराला चालवणारी शक्ती आहे ते आपण नाही ओळखत. तर सांगण्याचा माझा उद्देश हाच की सध्या आपला जो कॉन्शियसनेस आहे, जी आपली चेतना आहे, ती बॉडी कॉन्शियस आहे. म्हणजे आपण स्वतःला शरीर समजतो. आता स्वतःला शरीर समजल्याने काय होतं आपल्यामध्ये? तर जसं स्लाइडमध्ये आपण पाहतो आहे की जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो तेव्हा आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली इगो किंवा अभिमान येतो. आणि जेव्हा इगो येतो किंवा अभिमान येतो, ते जिथे अभिमान असतो तिथे संकुचित दृष्टिकोन असतो. इगो असतो तिथे संकुचित दृष्टिकोन असतो आणि जिथे संकुचित दृष्टिकोन असतो तिथे मी आणि माझं पण हे दोन गोष्टी येतात. मी असा आणि मी तसा. मी मोठा आहे, मी डायरेक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील, डॉक्टर आहे आणि हे सगळं माझं आहे. तर मी आणि माझं पण येतं आणि जिथे मी आणि माझं पण येतं तिथे ऑटोमॅटिकली सगळे विकार येतात. अटॅचमेंट म्हणजे काम, क्रोध, लोभ, अहंकार हे मी आणि माझं पण मुळे जन्म घेतात. आणि जिथे हे विकार आहेत तिथे आपल्या शरीरातल्या 2 संस्थांवर याचा प्रभाव पडतो. एक म्हणजे अंतःस्रावी संस्था, ज्याला आम्ही एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतो, आणि दुसरी संस्था जी आहे ती आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. मनाची चेता संस्था आहे जी ऑटोमॅटिक चालते. आता ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा हे निगेटिव्हिटीज आपल्यामध्ये येतात तेव्हा ह्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्या स्ट्रेस हार्मोन रिलीज करतात, कॉर्टिसॉल आणि एड्रिनालिन, ह्या 2 स्ट्रेस हार्मोन्स. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये पण 2 संस्था असतात, एक सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. तर ह्या विकारांमुळे आपल्या शरीरातली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आणि जेव्हा सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि इथून स्ट्रेस हार्मोन येतात, दोघांमुळे काय होतं की आपला जो ईज आहे, ज्याला आम्ही इंग्रजी म्हणतो ईज, तो ईज किंवा सहजपणा आपण गमावून बसतो आणि त्या ईजच्या अगोदर आपण 3 शब्द ऍड करतो. डिस ईज होतो.
डिसईज म्हणजे आजार तेव्हा येतो जेव्हा हे दोघांमध्ये असंतुलन होतं. पण डॉक्टर्स जे आहेत ते बघतात हॉर्मोन्स आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. पण सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि स्ट्रेस हार्मोन हे निघाले कशामुळे? तर विकारांमुळे निघाले. विकार कशामुळे आले? तर मी आणि माझापणमुळे विकार आले. मी आणि माझापण कशामुळे आले? नॅरो दृष्टिकोनातून, संकुचित दृष्टिकोनात आला बॉडी कॉन्शियसनेस मधून, इगो मधून. तर बॉडी कॉन्शियसनेस म्हणजे स्वतःला देह समजणं हे आजाराचं मूळ कारण आहे असं आम्हाला राजयोगाद्वारे कळलेलं आहे. पण याचा अर्थ देह खराब आहे असं कधीच होत नाही. देह किंवा शरीर हे निसर्गाने आपल्याला दिलेलं सुंदर साधन आहे. देहाच्या विरोधात आम्ही ना, हे अतिशय सुंदर साधन आहे आणि याची काळजी घेतलीच पाहिजे. याचा तिरस्कार करता कामा नये. पण त्या कॉन्शियसनेस मध्ये नाही राहिलं पाहिजे की मी देह आहे. आणि भगवद्गीतेमध्ये देखील सुद्धा सांगितलेलं आहे की परमात्माने सांगितले नैनम छिंदन्ति शस्त्रांनी, अशी तुम आत्मा आहोत आणि आत्मा अजर अमर अविनाशी आहे. आणि इथेच राजयोग काम करतो. जसं आपण मग स्लाइड मध्ये पाहणार आहोत की जेव्हा ही आपली चेतना बदलते, अगोदर मी स्वतःला शरीर समजायचो आणि मला राजयोगाच्या अभ्यासानंतर कळलं की मी शरीर नाही पण शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे. मी कधी असं म्हणत नाही की मी शरीर आहे. आपण नेहमी काय बोलतो? माझं शरीर आहे. आपण कधी असं बोलत नाही की मी डोळा बघतोय. आपण नेहमी बोलतो की मी डोळ्याने बघतोय. आपण कधी असं बोलत नाही की मी कान ऐकतोय. आपण नेहमी म्हणतो की मी कानाने ऐकतो, मी डोळ्याने बोलतो, मी तोंडाने बोलतो. तर मी कानाने ऐकणारा, डोळ्याने बघणारा, तोंडाने बोलणारा, माझं शरीर आहे बोलणारा हा कोण आहे? तर मी या शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आहे. हे कॉमन सेन्स आहे. ह्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. तर आपण ही एक चैतन्य शक्ती आहोत आणि भारतामध्ये ही मान्यता आहे की एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा आपण काय म्हणतो की तो गेला किंवा ती गेली. तर कोण गेला? शरीर तर तिथेच आहे. याचा अर्थ त्या शरीरामध्ये कशी चैतन्य शक्ती होती जिच्यावर माझं प्रेम होतं ते गेलं. आणि खूप सुंदर शब्द आपण म्हणतो ती गेली त्याच्यावर माझं फार प्रेम होतं. आपलं प्रेम शरीरावर कधीही नसतं. आपलं प्रेम त्या शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीवर असतं आणि त्याचे गुण आणि क्वालिटी आपल्याला आवडतात. शरीरावर आपलं प्रेम नाही. आपलं प्रेम त्या ओरिजिनल क्वालिटी आहे, ते खरं प्रेम आहे. तर भारतामध्ये मान्यता आहे की आत्मा आहे. विदेशामध्ये अगोदर नाही मानायचे पण हल्ली डॉक्टर्स देखील स्वीकार करायला लागलेले आहेत की अशी एक चैतन्य शक्ती आहे. का? याचा प्रूफ काय आहे? तर भरपूर प्रूफ आपण देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा प्रूफ एक मी सांगितलं कॉमन सेन्स. दुसरं आम्ही पाहिलंय की सध्या भारतामध्ये आणि विदेशामध्ये देखील पुनर्जन्माच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. आणि पुनर्जन्मामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की एक अशी शक्ती आहे जी व्यक्तीच्या शरीर सोडल्या देखील नंतर देखील जिवंत असते. एक 4-5 वर्षाचा मुलगा सांगतो की माझी बायको त्या दुसऱ्या गावात आहेत, माझी मुलं आहेत. तर लोकांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा कळलं की खरोखरच यांनी जी काय माहिती सांगितली, जी पर्सनल आहे, जी फक्त पत्नीला माहिती असते, या लहान मुलाला कशी माहिती? त्याचा मर्डर झाल्याबद्दल ती जागा त्यांनी दाखवली, त्याची डेड बॉडी तिथून उरकून लावली. तर हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा एक आत्मा शरीर सोडून दुसऱ्या शरीरात आलेली आहे. आणि असे एक नाही भरपूर केसेस आणि याच्यावर संशोधन झालंय. त्यामुळे लोक आता स्वीकार करायला लागलेले की आपण एक चैतन्य शक्ती आहोत आणि ही चैतन्य शक्ती स्वतःला समजणं कठीण नाही. तर हा एक पुरावा आहे पुनर्जन्माबाबतीत. आणखीन भरपूर काही पुरावे आपण देऊ शकतो. दुसरे आणखीन 2-3 पुरावे हे आहेत की ज्याला आम्ही आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणतो किंवा नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतो. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा एखाद्याचं ऑपरेशन चालू असेल किंवा त्याला रिससिटेट करत असू, जेव्हा तो व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा आम्ही रिससिटेट करतो, त्यावेळेला ती आत्मा शरीराच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन ती संपूर्ण प्रोसिजर बघते आणि पुन्हा आल्यावर सगळा अनुभव त्यांना सांगते. तर ही कशी काय शक्य आहे? एखाद्या केसमध्ये एवढं सुंदर त्यांनी सांगितलं की जेव्हा रिससिटेट करत होते, जेव्हा ते मृत पाहिल्यावर आपण जेव्हा कार्डियक मसाज आम्ही देतो, तर ते करताना घाईमध्ये त्या डॉक्टरच्या बोटातली अंगठी तिथून पडली आणि ती टेबल खाली जाऊन पडली. आता त्याने प्रयत्न केला भरपूर पण तो व्यक्ती मृत डिक्लेअर केला आणि अर्ध्या तासानंतर तो पुन्हा जिवंत झाला.
आणि जिवंत झाला सगळ्यांना चांगलं वाटलं. त्या जिवंत झाल्यावर शुद्धीमध्ये आल्यावर जेव्हा तर डॉक्टर त्यांना भेटायला आले तर डॉक्टरांना त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला एवढं सांगत होतो तुमची अंगठी तिथे पडले, तुमचं लक्षच नाही, तुम्ही मला ऐकतच नव्हता. आणि मग डॉक्टर म्हणले, तुम्हाला कसं काय माहिती, मी ती अंगठी शोधतोय, कुठे पडली मला अजून नाही माहित आहे. तर डॉक्टर म्हणाला, डॉक्टर मला माहिती आहे, पेशंट म्हणाला, ती अंगठी तुमच्या त्या टेबल खाली पडलेली आहे. आणि खरोखर जेव्हा शोधलं तेव्हा त्यांना ती अंगठी मिळाली. तर हे सगळं पाहणारी कोणती शक्ती होती, तर ती आहे चैतन्य शक्ती, आत्मा. हिप्नॉसिस किंवा ज्याला संमोहन म्हणतात, संमोहनामध्ये देखील तुम्ही एक पुस्तक वाचू शकता, इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मेनी लाईव्स मेनी मास्टर आणि ओनली लव्ह इज रिअल. आता हे पुस्तक लिहिणारा कोणी असा तसा व्यक्ती नाही, हा स्वयं एक सायकियाट्रिस्ट आहे आणि तो पण अमेरिकेचा सायकियाट्रिस्ट आहे. आणि तिकडे तर पुनर्जन्म किंवा आत्म्याबद्दल काहीच विचार नाही, पण त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये अनुभव केला की तो भरपूर लोकांना हिप्नोसिसमध्ये किंवा संमोहनामध्ये घेऊन जायचा आणि भरपूर त्याचे क्लायंट्स आणि पेशंट पूर्वजन्मामध्ये गेलेले आहेत आणि पूर्वजन्मामध्ये जाऊन त्याने भरपूर काही उलगडे केलेले आहेत. काही जण हिप्नॉटिक प्रोग्रेशन म्हणजे भविष्यामध्ये पण गेलेले आहेत. आणि जेव्हा या सगळ्या केसेस रिट्रोस्पेक्टिव्हली चेक केल्या गेल्या आणि त्या सत्य निघाल्या, तेव्हा त्यांचा विश्वास पटला की अशी कोणती तरी शक्ती आहे जी मेल्यावर सुद्धा जिवंत राहते. तर हिप्नॉटिक प्रोग्रेशन, रिग्रेशन, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, नियर डेथ एक्सपिरियन्स आणि पुनर्जन्म या सगळ्या गोष्टी सिद्ध करतात की आपण शरीर नसून एक आत्मा आहे आणि हे शरीर एक वस्त्र आहे. आणि ही भारताची फिलॉसॉफी आहे, भारताचं तत्वज्ञान आहे. तर जेव्हा राजयोगामध्ये आपण स्वतःला आत्मा समजतो आणि आपलं ध्यान पूर्ण 2 डोळ्याच्या मध्ये जातं आणि इथे आपण स्वतःला एक सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म, ज्याला आपण मराठीमध्ये काजवा म्हणतो किंवा जुगनू हिंदीमध्ये म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये फायरफ्लाय म्हणतात, त्याच्यासारखी अतिशय सूक्ष्म पण अतिशय तेजस्वी अशी ज्योतिष स्वरूप ही विंदी आहे. याचा सुंदर अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि भरपूर लोकांना मी पाहिलेला आहे जेव्हा ही अवस्था येते तेव्हा. तर अशी आपण आत्मा आहोत आणि शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आहोत. जेव्हा या कॉन्शियसनेसमध्ये मी आत्मा राहायला लागते तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आणि हे चेंजेस कसे होतात, तर जसं आपण पाहिलेलं आहे की आपलं ध्यान बॉडी कॉन्शियसनेस वरून सोल कॉन्शियसवर आलं, म्हणजे मी स्वतःशी बोलायला लागतो की मी शरीर नाही, आत्मा आहे. हे शरीर एक वस्त्र आहे, मी या शरीराचा मालिक आहे. जसं एक मोटार कारला एक ड्रायव्हर चालवतो तसं या शरीर रूपी मोटार कारला चालवणारा मी एक ड्रायव्हर आहे. आणि मी ड्रायव्हर कुठे राहतो, तर या 2 डोळ्यांच्या मध्ये, जिथे भारतामध्ये तिलक लावतात त्या तिलक लावण्याच्या जागी या डोळ्याच्या मागच्या बाजूला जिथे मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एरिया आहे, हायपोथॅलॅमस पिट्युटरी जंक्शन, तिथे मी राहतो. आणि माझं रूप अतिशय सूक्ष्म आहे, दिव्य ज्योती स्वरूप आहे. आणि माझे गुण आहे शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, सुख, शक्ती आणि ज्ञान. हे जे माझे 7 क्वालिटी आहे याच्याबद्दल मी चिंतन करतो. तर त्याने काय होतं की माझा हायपोथॅलॅमस पासून जे स्राव निघत असतात, जे आपण एंडोक्राइन सिक्रेशन बघितले, हायपोथॅलॅमस वरून पीयूष ग्रंथी, पीयूष ग्रंथीवरून ॲड्रिनल, ॲड्रिनल वरून बाकीचे स्राव जे निघतात ते सर्व स्राव एकदम संतुलित निघतात. आणि माझ्या शरीरामध्ये जे तणावाचे हार्मोन निघायचे त्याच्या जागी रिलॅक्सेशन हार्मोन निघायला लागतात. आणि मला जी नेहमी घाई असायची किंवा जी भीती असायची, की जी नेहमी चिंता असायची, याचं जे कारण होतं ते सिम्पॅथेटिक डॉमिनन्स. ते सिम्पॅथेटिक डॉमिनन्स सोल कॉन्शियसनेसमुळे कमी व्हायला लागतं. ऑफकोर्स हे एका दिवसात होत नाही, ह्याला अभ्यास पाहिजे. तर जेव्हा मी सोल कॉन्शियस स्टेजमध्ये राहतो आणि सोल कॉन्शियसमध्ये मी ह्याचं चिंतन करतो, तेव्हा मला असा अनुभव होतो की माझ्या शरीरामध्ये चेंजेस होत चाललेले आहेत. माझा ब्लड प्रेशर जो वाढलेला होता तो कमी होत चाललेला आहे. माझ्या नाडीचे ठोके, हृदयाचे किंवा पेरिफेरल पल्सेस ज्या जास्त होत्या 90-100, ते हळूहळू शांत व्हायला लागलेले आहे. माझ्या श्वसनाची गती जी शॅलो ब्रीदिंग होतं, वरवर श्वास घ्यायचा तर मी गहरा श्वास घ्यायला लागलेला आहे. मला कमीत कमी ऑक्सिजनची आवश्यकता लागते.
अगोदर मला लगेच राग यायचा, तो आता मला लगेच राग येत नाहीये. मी शांत होत चाललेलो आहे. हा परिवर्तन मला स्वतःला अनुभवायला लागतं. माझ्यामध्ये घाईचा जो स्वभाव होता, माझ्यामध्ये अधीरतेचा जो स्वभाव होता, तो शांत व्हायला लागलेला आहे. मी धैर्यता माझ्यामध्ये वाढत चाललेला आहे. मी एकदम शांत होत चाललेलो आहे. हा प्रभाव तुम्हाला 7 दिवसात दिसून येईल जर तुम्ही सोल कॉन्शियसनेसचा अभ्यास केला. आणि ह्याच्यासाठी एखादा ध्यान करून बसायची गरज नाही. फक्त इट्स अ चेंज इन कॉन्शियसनेस, म्हणजे फक्त तुमच्या स्मृतीचं परिवर्तन आहे. हा राजयोगचा फायदा आम्ही बघितलेला आहे की बॉडी कॉन्शियसनेस पासून आपण सोल कॉन्शियसनेस मध्ये केला तर हे चेंजेस होतात. आणि हे चेंजेस झाले तर आपण हे नॅचरली शरीरामध्ये जे चेंजेस होतात त्याचा इफेक्ट मनावर पण पडतो आणि मन देखील आपलं शांत व्हायला लागतं. तसं तुम्ही खूप छान सांगितलं. कित्येक वेळेला आणि कित्येक लोकांना आम्हाला देखील असं वाटायचं की एखादी डिसईज जेव्हा व्हायची, ज्याचं तुम्ही अगदी खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं की एखादा रोग जेव्हा येतो तो आम्हाला डिसीज झालेला आहे, पण त्याचा असा विचार असायचा काहीतरी स्राव आतमध्ये काहीतरी केमिकल इम्बॅलन्स नक्कीच होत आहे असं वाटायचं. परंतु तुम्ही किती सोप्या आणि स्पष्ट शब्दांमध्ये ते मला क्लिअर करून दाखवलं की काय होतं एक्झॅक्टली ज्याच्यामुळे ही डिसईज येते. हा जो आमच्यामध्ये अस्वस्थपणा निर्माण होतो हा कशामुळे होतो आणि त्याच्यामध्ये सोल कॉन्शियसनेस म्हणजे आत्मअभिमानीपणा राहणं किंवा आत्मभान राहणं किती गरजेचं आहे. जेव्हा शरीराचा भान असतो त्यावेळेलाच ही डिसीज आपल्याला जाणवतं. तर ही खूप सुंदर प्रक्रिया तुम्ही आम्हाला सांगितली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही अशा प्रक्रिया घडत असतात का राजयोगाचा जेणेकरून फायदा होऊ शकेल असं? राजयोगामुळे याचा काही फायदा होतो का? अशा काही प्रक्रिया आहेत का? निश्चितच आहेत. पहिला बेसिक मी सांगतो की या सोल कॉन्शियसनेसचा अभ्यास आपल्याला चांगला केला पाहिजे. जेव्हा सोल कॉन्शियसनेस किंवा आत्मअभिमानी अभ्यास माझा निरंतर व्हायला लागतो तर हळूहळू मी आणखीन खोलात जायला लागतो. या ध्यानांच्या राजयोग ध्यानाच्या एकदम गहराईमध्ये मी जायला लागतो आणि काही चेंजेस असे परमनंट चेंजेस माझ्यामध्ये दिसायला लागतात. त्याच्यामध्ये 2-3 प्रक्रिया आहेत. तर आपण एकची प्रक्रिया आता बघणार आहोत. ती आहे ब्लॉक्स थेअरी. म्हणजे माझ्यामध्ये आतमध्ये असे काय बंध निर्माण होतात, माझी जी ऊर्जा आत्म्याची ती ब्लॉक्स मध्ये पडलेली असते, त्याला राजयोग ओपन करतो. नंतर राजयोग आपल्यामधील जे काही डिपेंडन्सी आहे, समजा आपल्याला चहा, कॉफी, सिगरेट, दारू किंवा संबंध किंवा आणखीन जी काही व्यसनं आहेत ती पण कशी उलगडतो आणि आपल्याला संपूर्ण तिकडे घेऊन जातो आणि आपला सुप्रा कॉन्शियस म्हणजे आपल्यातली एक संपूर्ण दिव्य चेतना जागृत करतो. तर सोल कॉन्शियस मध्ये जर माझी मास्टरी आली आणि त्याच्या मी पुढे स्टेप वाईज गेलो तर ह्या सगळ्या पद्धती माझ्यामध्ये कार्य करायला लागतात. तर त्याच्याबद्दल आपण गहराईमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. पण मला असं वाटतं की कारण हा ब्लॉक्स थेअरीचा जो विषय आहे तो एकदम फ्रेश माइंडने ऐकलं पाहिजे, कारण तो समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आपल्याकडे अजून वेळ आहे, तर आपण आता थोडा समय सोल कॉन्शियसनेसचा अभ्यास करूया. पुन्हा 2 मिनिटं सोल कॉन्शियसनेस मध्ये राहूया. सर्वांनी हलकं होऊन बसायचं आहे. मान आणि कंबर एका लाईन मध्ये ठेवायचे आहेत. आता आपण अभ्यास करणार आहोत की जसं आपण सोल कॉन्शियस मध्ये गेलो किंवा आत्मअभिमानी झाल्यावर आपल्या शरीर आणि मनामध्ये होणारे परिवर्तन आपल्याला अनुभव करायचे आहेत. आज आपण अनुभव केला की डिसईज आजाराचं कारण जे आहे ते आहे बॉडी कॉन्शियसनेस किंवा देह भान आणि देह अभिमान. त्यामुळे देह भान आणि अभिमानाला सोडून मी आत्म भान आणि अभिमानामध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. शरीर हलकं होत चाललेलं आहे आणि माझं ध्यान स्वतः आपोआप 2 डोळ्यांच्या मध्ये येत चाललेलं आहे. मी एक सुंदर दिव्य सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. त्या शरीरापेक्षा बिलकुल अलग, शांत, अविनाशी चैतन्य शक्ती आहे. अतिशय सूक्ष्म, खसखसच्या दाण्यापेक्षा देखील सूक्ष्म प्रकाश स्वरूप आत्मा या शरीराची मालिक आहे.
बिलकुल शांत. हे शरीर एक साधन आहे आणि मी याचा मालिक आहे. शांत स्वरूप. माझा मस्तिष्क, अंतस्रावी ग्रंथी आणि चेतासंस्था, नर्वस सिस्टीम संतुलित कार्य करत आहे. मला खूप बरं वाटतंय. मी बिलकुल रिलॅक्स आहे. माझ्यामधली भीती निघून गेलेली आहे, कारण मी अविनाशी आहे. मी अगोदर पण होतो, आता देखील आहे आणि नंतर देखील राहणार आहे. हे शरीर थोड्या दिवसांसाठी मी आधार घेतलेला आहे. मी बिलकुल शांत आणि रिलॅक्स आहे. दिवसभर कार्य करताना या अवस्थेमध्ये मी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. बिलकुल शांत आणि रिलॅक्स. हळूहळू डोळे अगर बंद केले असतील तर उघडायचे आहेत. हातापायाची बोटं हलवायची आहेत. पुन्हा पूर्ववत अवस्थेमध्ये यायचं आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, बॉडी कॉन्शियसनेस मध्ये इतका काळ आम्ही राहिलेलो आहोत, इतका तणाव जाणवत असतो नेहमी आम्हाला, आणि आज एक 2-3 मिनिटांमध्ये सोल कॉन्शियसनेस, आत्मभानामध्ये तुम्ही जेव्हा आम्हाला नेलं, तितके सुंदर अनुभव झालेले आहेत. हे शब्दामध्ये कदाचित व्यक्त करू शकणार नाहीये, परंतु आज ज्या विषयांवर तुम्ही आम्हाला माहिती दिली, राजयोगामध्ये शरीरावर कसा परिणाम होतो, शरीर कसं डिसईजमध्ये येतं, त्याच्यामध्ये किती प्रकारचे आपल्याला त्रास होतात आणि का होतात ते इतकं स्पष्ट आणि सुंदर शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक होत, आपण ह्या सत्रामध्ये, ह्या भागामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. अशी माहिती ज्याला विज्ञानाचीही साथ आहे आणि आध्यात्मिकता सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टींचं एक सुंदर मिलन आणि आज अशा गहन बाबतींमध्ये माहिती आपल्याला डॉक्टर सचिन यांनी दिलेली आहे. आणि एक विशेष प्रक्रिया ज्याला त्यांनी ब्लॉक थेरपी सांगितली किंवा ब्लॉक सिस्टम सांगितली होती, या सिस्टमबद्दल आपण, ह्या प्रक्रियेबद्दल आपण त्यांच्याकडून पुढच्या भागामध्ये बरीच माहिती घेणार आहोत. तरी सुद्धा आतापर्यंत झालेल्या कोणत्याही भागामधील काही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. ह्या विषयाला आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच बघणार आहोत आणि तोपर्यंत नमस्कार.